नका आता कुणाकडे, माझ्याकडेच यायचं हेअरकट करायला. दीदीकडे आली. मला कुणी भेटत आहे ना तर मग चुकून टाकीत बघा. त्याच्यामुळं मी कुठे बी जाते की करून येते. जा द्या, जाऊ दे मला, माझं आपलीच खेती आहे. हो मग काय. हो कुठं कुणाला बोलत बसावं. नाही, खूप चुकवलं हेअरकट, खूप चुकलं. आहे की नाही. आणि लय पांढरे झाले की माय केस. आता मी सरे पांढरे व्हायची वाट बघायला. माय नका हो, मी एवढं छान दिसत तुझे केस पांढरे झाल्यावर कसे दिसतील. ते मला युकट वगैरे नाही आवडत बघा तसं. ते मला स्टेप कटच छान दिसतं. आणि ते कट केले ना की थोडे कुरडे दिसतात ना, असे केस कुरळे होतात. हे काय झालं माहितीये का, तिने जे असं करायचं ना, असा गेला होता वर, त्याच्यामुळे तुमचे संपूर्ण असे दिसत नव्हते की केला ते. त्या ऑनलाईन मेकअपला पण जातात ना, है ना. हो, म्हणजे मेकअपचं ऑर्डर घेते ना, नवरींच्या वगैरे मेकअप असतात ना. नवरा म्हणून आली का हुंडी होऊन आता. केसांची तुम्हाला सांगू का, केसांची गरज बाईला फक्त तिच्या डोक्याचं संरक्षण करण्यासाठी. पण का आपल्याकडं बाई सुंदर दिसती, फलन दिसते म्हणून तिला वाढवायला होतात केस. आणि पण तुम्हाला छान दिसतो हा हेअरकट. असं छोटे केस तुम्हाला छान दिसत म्हणजे फेसला. हं. आणि पुन्हा माहिती आहे का, नवरे नुसते केस धरू धरूच हाणते. एकदा मला नारायणनं केस धरूनच हाणलं होतं. आज हाणलं आणि दुसऱ्याच दिवशी केस कापून आले. हो, आमची लय लय आमचं झंगड पकड लागायची. त्याला कळलं शेवटी की ही आगाव बाई आपल्याला रेटणार नाही, ही सोडून जाईन. पण या संसार मोडन, लेकरं बाळ उन्हाळ्यावर होईल, मी कुठं बघू पुन्हा बायको. आपल्याला कोण देणार आहे? त्याच्यापेक्षा मग आता आपण पडीची गोळी खावा. असलं काय गुदगुल्या व्हायला तो मला केसाला. मला झोप यायला त्याच्यामुळे बरं वाटतं. हा, आणि म्हणजे असं गुदगुल्या गुदगुल्या व्हायल्यात बाई. मस्त. आता मी म्हणलाच नाही पाहिजे माझं हेअरकट चुकलंय. चुकला तरी कुणाला सांगून काय होणार आहे. आता नाही चुकलं. त्या चुकलेला काय इलाज होईल का तसं सांग. काय होणार नाही, फक्त कापत राहावं लागतं. हा, मग आता काय आली बघाशी तर या गापून. नाही आता नाही, आता छान आलं बघा. तुम्ही मागच्या मला दाखवलं तुम्हाला लगेच आहा करणार तुम्ही झाल्यावर पूर्ण हेअरकट. अशा एवढ्या केसांमध्ये हेअरकट करणं ना, चुकणारच केस तुमची. हो, ते होतच नाही. तुम्ही जे एवढ्या केसामध्ये केस कापण्यामध्ये त्याला लय माणूस एक्सपर्ट पाहिजे. नवरा म्हणतो आज येते का कशी. म्हणलं नाही, म्हणलं नारायण मी रात्री उशिरा आले, मला झोपायचे जरा. बरं, आजच जायचं होतं का तुम्हाला? ये म्हणले होते. म्हणलं नाही, मला पोरीसोबत मला राहू दे बाबा एक दिवस तरी. त्या बघा आता ह्याला काय आलं की माझं. अगं त्या बोकोबाला काहीतरी आलं माझ्याकडं. हा चार्ली, थांब 2 मिनिटं. चार्लीन चापलीन कोण बोलून नाव. चार्ली, आमची चार्ली. बनी बसला आता गप्प पण चार्ली. हा, थोडा वेळ थांब आता. कुठे ड्रेसला धरून वर चढलं होतं चांगलं.
बरं त्या कुत्र्यासोबत बसतात काही सगळेजण, हो. भांडत नाहीत एकमेकाला, नाही. एकत्र राहतात ते. सगळ्यांना एकदाच आणले, लहानपणी सगळेच लहानपणापासून होतात ना. हां हां. बनी त्या 9-10 महिन्याचं असतं ना तेव्हा आणलं होतं चार्लीला. हम्म. म्हणून तरी चांगलं राहत होते. उलट ती चार्ली घाबरायची यांना. चार्लीच घाबरत होती यांना. हो का? फक्त खालीवर जायत, बाकी काय नाही केस तुमचे. हम्म. त्याला छान. ये थांबा. एक नंबर आपला. मी असंच आहे बघा, मी माझंच कामाला लय चांगलं म्हणते, मग माझं काम चांगलं होतं. आपण आपल्याच कामाला चांगलं म्हण, बरोबर आहे का नाही? नाही पण आपण आपल्या कामावर प्रेम केलं पाहिजे. हम्म. आपल्या कामाला सन्मान आपणच मिळवून देणार, बरं का. मग तुम्ही घरकाम करा, तुम्ही बाहेरचं काम करा, कोणतंही काम करा, आय एम द बेस्ट. हां मग त्याच्या बाबतीत कुणी आपल्याला जज नाही केलं पाहिजे. मला आवड आहे ह्या कामाची ना, मी मन लावून करते. हो म्हणते ना मी. माझ्याच कामाला मीच म्हणते, तुम्ही मला की ना म्हणा, मी म्हणते बाहेर झालंय. हो. नाही नाही, कायदेशीर काही गोष्टी चुकल्या तर दॅट्स ओके, ते बोलणं ठीक आहे. पण ती कोण्या परिस्थितीतून करते, कशी करते, तिच्याकडे हे साधनं काय आहेत, हां तिच्या अडचणी काय आहेत. प्रत्येक स्त्री असू द्या, प्रत्येकाचं एक वेगळं हे आहे. जमला का? थोडा जमलाय ना, अजून एक राहिली. बघा बाय, आठवलं ना तुम्ही, खाली बघा, केस नाही कापले जास्त तुमचे. मी मला टकलं केलं तरी चालतंय, फक्त चांगला कट करा. आहे की नाही? नाही, छान झालंय. मग कसं वाटतंय? जमतंय का नाही मम्मीला? अरे आपण म्हणतात आपलं स्किल माणूस कधी विसरू शकत नाही. हे इथं का इथं कुरळे पडले पाहिजे इथे हो, केस. ते मला आहे की कळलं नाही? ना. लास्ट स्टेप. लागलं का कानाला? नाही. काही लागू द्या, टेलर, पार्लर आणि डॉक्टर ह्यांचे बोलणे खावाच. तुम्हाला मी एक सांगते, तुम्ही ते लावायचं तोंडाला तुमच्या पुढे जाताना. माय काही बी लावून बसते, आता शेण लावून बसायचं राहिले बा. नाही, काय लावून बसू खरं. नका, लावून बसू नका. मग जाताना ते लावायचं चेहऱ्याला. सनस्क्रीन लावते ना. सनस्क्रीन नाही, सांगते. महागडं असेल तर नका, माझ्या ऐपत नाही. असं नाही, खूप पैसे आले तुम्ही. नाही ना, पैशावाले तर नाही. होय, आहे म्हणायचं. या वर्षी ते ठरवले, आपल्याला जे पाहिजे ना ते बोलायचं. तुमच्या बँकमध्ये असे पडून आहेत पैसे म्हणायचे रोज. हो, तुम्हाला खरं सांगते, तुम्ही मला सुरू करा, तुमच्या अकाउंटला कुठून पैसे जातात तुम्हाला कळणार नाही. अरे नुसतं म्हणलं ना पैसे देतो. हो, ते म्हणतो ना आपण ते. माझे कसे लोळायले ते. बाय 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 बाय. थांबा. कसे लोळायले ते, कसे लोळायलेत, लाजा नाहीत, आतरून पांघरून पसरलेत. कशाला माझ्या मागच काय गरज आहे का? मागच शेपूट ह्या का केस करायला केले त्याला. केस खायचं त्याला, दुसरं काही नाही, म्हणून ते केसांच्या मागला. अरे बनी, अशा पद्धतीने मस्तपैकी त्यांनी आता मै केस केले कट. नाही, छान आहेत मागणार. हे इथं हे ही बट थांबा ती शेवट हे आहेत ना, हे समोरचे. ही या बटीतच मला प्रॉब्लेम होते. हा, ही आहे ना. हा, त्याच. बघू द्या आधी. इथं घेतल्यावर का नाही आली मग ती? तिचंच प्रॉब्लेम होते मला. मी गेले बाई, त्या कुठलं तरी मोठं पार्लर होतं त्या पुण्यातलंच बरं का, इथलंच. आणि मला ते कट करायला म्हणले 1700 रुपये. अरे बाबा म्हणलं, डोक्याला माझ्या 17 सुद्धा केस नाहीत म्हणलं, आणि 1700 रुपये देऊन काय करू? 1700 रुपये? ओके. आणि त्याचं झगमगाट होतं मोठं पार्लर तसलं ते असते का,
आणि ते कट करायला गडीच होते सरी. 1700 रुपये कुठंच नाही तो. आहो बाई ते FC रोडला पिलू मोठा आहे एक. हो की म्हणलं बाय म्हणलं अंगडी केस कट करायला ना बाय म्हणलं. हात एवढ्याला. हो हा. तुमचा हात तरी कुठला केस निघाला मला हेच कळून आले. 1 मिनिट. थांबा, एकच मिनिट थांबा, मी करते. त्याला शोधलंच पाहिजे त्याचं कुठून आहे त्याचं दुखणं. म्हणत आहे काही टेन्शन नाही. यातला आहे तो केस. नाही केस तुमचा तो कुठला आहे मला कळणार नाही. इथे दिसत नाही हो. असं दिसतो लगेच तो एक्स्ट्रा असलेला केस. माहित नाही. बस त्याच्याहून जास्त कापता येत नाही केस. तुमचा कुठला केस बघा तो. केस मी जास्त कापू शकत नाही तुमचे. तुमचा नवरा मला देईल शिव्या. कोणत्या बाईकडे कापून आली बाई केस तू? हा झालं काय? नाही काय झालं ते? तुमचा नवरा मला देईल शिव्या. कोणा बाईकडे गेली ती केस कापायला तू? नाही, मी नवऱ्याला सांगितले माझं शरीर आहे, त्या शरीरावर माझा अधिकार आहे, त्या शरीराचं नाही का काय बाईने काय काम करायचं. करायचं काय केलं माहितीये का मॅडम? हे महागचं हे आता घेऊ का मी असं हे करायचं. तुम्ही कट केलं नाही बरोबर याला मिळतील ते. बघा कसं करायचं. ते चुकीचं कापली तिनं. कापताना तिने मागचं निघालं म्हणून मागणं छोटे केलेत आणि पुन्हा जास्त ठेवलेत तिने केस. बघ. लोक म्हणतील हे असं कसे पार्लर म्हणते ना माझा नवरा मला काही बोलत नाही. ते नवरा काय बोलायला गेलं तिला माहिती आहे मी अधिकचं बोलते. त्याला काहीच निरुत्तर असते ते त्याच्यामुळे काही नाही. माझ्याकडे हा एकच पर्याय तिथले केस द्यायचा. त्याला असं गेलं आता दिसत व्यवस्थित. ते तुमचं काय झालं माहितीये का? मी म्हणा ना इथून छोटे केलेत आणि इकडं असं मोठं मोठं भरले. इथं पण आहे का तसं? हो तसंच आहे सेम. हे बघा आता बसला बघा ह्या काही. ते कळलं मला म्हणून तर म्हणलं ना मी सगळीकडनं घेऊन बघितलं. वळून घेतलं साईडने घेतलं. कळलं ना मी एका साईडने घेतलं. मला ते प्रॉब्लेम कळला. इथं पण तसंच आहे. हो त्याला अजून जास्त थोडीशी झलक लागेल. बघ. केसांच्या वाटला जातो केस कापणार आहे. हो ना. तुमच्यासारखं जर असं ना हेअरस्टाईल देणार केस हातामध्ये किती काप मग काही भीतीच वाटत नाही. होय का नाही का? तुझं नाव काय का? सांजी. बापरे काय सांजी. नावच आवडलं तुझं. आता बघा आता झालं बघा तुमचं. आता झालं तुम्हाला जसं पाहिजे त्यांना तसं आता झालं. हे तुमचं काय झालं तर मागचं गेलं तर पुढचं हे झालं बघा. मागं पण भरपूर स्टेप. हे तुमचं तर मला गणित कळलं. हे पाहिजे ते थोडं थोडं इथून बी घेऊया म्हणजे सगळे लेवल दिसतील छान. जसं होईल तसं होईल. आता तुमचं केस कापूनच सोडू नका. ह्याच्या खिरीसारखं ना माकडाची खीर असते. ते म्हणतं हिकडचं जास्त झाली थोडं चाटून बघू थोडं खाऊ बघू मग इकडचं कट करू तिकडचं कट करू. आता मला कळलं तुमचं काय प्रॉब्लेम झाला ते म्हणून म्हणलं त्याच्या लेवलला करते सगळे केस. लय जुने आपण आहे. जुने खिलाडी आपण 2008चे पार्लरवाली आपण जुनी आहे. हो आताचे नाही आपण. हो इकडून आहे. बस आता
आता बघा तुम्ही एकदा तुमच्या ह्याच्याने मग मला सांगा. आता नाही, आता सगळीकडनं एकदम मागणं पण बघितलं ना ओके, समोरून बघितलं तरी ओके. आता तुम्ही सांगू शकता मला कुठं वाटते, कारण आपण काही पार्लर नाही आपलं. तुम्ही सांगा मला इथून वाटते तुम्हाला त्या हिशोबाने.